विश्वासराव, बजाजीराव, बजाजीराव, तुम्ही आणि अशा समयास आऊसाहेब आलात आणि पाठमोरे उभे राहिलात. काय झालंय? आऊसाहेब, अहो प्रसंगच बाका आहे. अहो उद्या सकाळी अफजल खानानं बजाजीरावांना बोलवलं आहे. काय? सईबाई साहेबांना बोलवा. बाईसाहेब, काय ग? आऊसाहेबांनी बोलावले. एवढ्या अपरात्री काय झालंय काही समजेल का? खबर वाईट आहे. वाईट खबर? काय झालंय? राजे कुठे आहेत? ते ठीक आहेत, पण तुमचे बंधू बजाजीराव खानाला भेटणार आहेत. अरे देवा, चल. बजाजीराव हे राजेंचे मेहुणे, नात्यातले. त्यामुळे खानाची वक्रदृष्टी फलटणवर पडणार. कधी ठसका लागत नाही, आज लागला. पण आम्हाच ठसका लागला तेव्हा काहीतरी अघटित घडतो. या सुनबाई, आम्हाला कशाला बोलावलं ताऊसाहेब? आमचे दादासाहेब त्या पापी अफजल खानाला जाऊन मिळाले असं कानावर आलंय आमच्या. तुम्हालाही ते समजलं असेलच. त्याचा खुलासा मागण्याकरता बोलावलं असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की राणी साहेब, आमचे दादासाहेब जर खानाला जाऊन मिळाले असतील तर त्यांच्यातलं आणि आमच्यातलं नातं तुटलं हे समजून जा. येतो आम्ही. सुनबाई, अहो आम्ही कुणाचंही काहीही ऐकणार नाही आहो साहेब. अशा कठीण प्रसंगी आमचं माहेर जर राजांच्या मागे उभं राहणार नसेल तर काय उपयोग त्या माहेराचा, आमच्या बंधू राजांचा? आणि राणी साहेब, जर तुमचे बंधुराज आमच्या मागे उभे असतील तर त्यापेक्षा दुसरा आनंद कोणता? तुमचे बंधुराज बजाजीराव आमच्या खरोखर मागे उभे आहेत. ह्या बजाजीराव. ताईसाहेब, खूप दिवसांनी तुम्हाला असं रागवलेलं पाहिलं. फलटणला साजेसा तुमचा राग आणि तडफ आहे. नका काळजी करू, एकच लक्षात ठेवा. साक्षात विधात्याने जरी आम्हाला सांगितलं राजेंविरुद्ध तलवार उचल, तुला पृथ्वीचा मालक करतो, तरी हा बजाजी निंबाळकर तलवार उचलणार नाही. मनात स्वराज्या खिलाफ विचारही आणणार नाही. तर हा खान कोण? दादासाहेब. हो ताईसाहेब, वळंगपळाच्या दराऱ्याला शोभल असाच आम्ही वागणार. वा बजाजीराव, तुमच्या तोंडून हे शब्द ऐकून समाधान वाटलं. दादासाहेब, तुम्ही बोललात आणि आमचं अर्ध दुखणं पळालं. तुम्ही बोलत बसा, आम्ही भोजनाची तयारी करतो.
नाही, तेवढा वेळ नाही. राजेंसोबत मसलत करायची आहे. आता कसली मसलत? राजांच्या मागे निंबाळकरांची तलवार धरा. राणीसाहेब तलवार तर ते धरतीलच, पण त्याआधी काही डावपेच आखावे लागतील. आत्ताच्या घडीला आमचे मेहुणे म्हणून बजाजीराव खानाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहे. आमच्या मेहुण्यांना पुढं करून खानानं जी चाल खेळली आहे त्या चालीला प्रतिचाल खेळावी लागेल. नायक जी पांढरे जी खान साहब, फलटन से यहाँ आने में कितना वक्त लगता है? हो वक्त कसला 5-6 कोसावर आहे. अहो एका दौडीत येतो माणूस. अगर बजाजी राव को सवेरे यहाँ पहुंचना है तो वो कब निकलेंगे? तांबडं फुटायच्या वेळेस निघाले ना की लगोलग येतील. अहो जवळच आहे तसं. तो ठीक है. अहो काळजी कशाला करताय खान साहेब? उद्या तुम्हाला जाग आली असेल ना ती बाजाजीरावांच्या घोड्यांच्या टापानीच बघा. वाह 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 वाह. हुजूर हुजूर, चिल्ला क्यों रहे हो? बोलो, क्या खबर है? हुजूर, बजाजीराव फलटन में नहीं है. क्या? नहीं है मतलब कहाँ गया? पांढरे सुना आपने? हवं हवं काळजी करू नका. ते उद्या सकाळी आपल्या तळावर येतील. खाक येतील. वो फलटन में है ही नहीं तो? अहो मला माहित नाही, पण उद्या सकाळच्याला ते आपल्या तळावर असतील. खान साहेब, अहो कल सवेरे बजाजी राव यहाँ पर नहीं पहुंचे तो इसी शमशीर से आपकी गर्दन मार देंगे. याद रखिए, पूरा फलटन जलाकर राख कर देंगे. आगे क्या करना है आप सोचिए. हाँ. बजाजीराव खान एवढा सोपा नाही. निंबाळकर तरी कुठे सोपे आहेत. परंतु खानाला याचा अंदाज नाही. येईल हळूहळू. कदाचित तो आदमास आलाही असेल, म्हणूनच त्याने नाईकजी पांढरेंना तुमच्याकडे पाठवलं. पण आम्ही जाणार नाही. जावं लागेल. बजाजीराव टाळता येणार नाही. जाऊन काय करू? खानाची खुशामत करावी, आदिलशाही जिंदाबादच्या घोषणा द्याव्या. नको राज, नाही जमणार ते. बजाजीराव, तुमचा नकार हा फलटणच्या नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आम्ही स्वराज्या पुढं जागीर महत्वाची मानत नाही. स्वराज्य उभं राहिलं पाहिजे. हे खानाचं संकट दूर व्हायला पाहिजे. खानाचं संकट दूर करायचं असेल तर तुम्हाला खानाच्या गोटात जावं लागेल. पण आम्ही खानाच्या गोटात गेलो तर लोक चर्चा करतील. मेवणेच राजांच्या विरोधात खानाच्या गोटात सामील झाले म्हणतील. ते तर होणारच. म्हणजे लोक बिथरतील आमच्या जाण्यानं. बजाजीराव, लोक तर बिथरतीलच, परंतु तुमचीही हेटाळणी होईल. सख्या मेहुण्या विरुद्ध तलवार धरायला गेले असंही म्हणतील, परंतु त्याची काळजी करू नका. राज, बजाजीराव, यानं एक होईल. तुम्ही गेल्यामुळं खान सुखावेल आणि गाफील राहील. आमचे नातेवाईक सुद्धा आमच्या बरोबर नाहीत असा त्याचा भ्रम होईल आणि आम्हाला तोच पाहिजे. तुम्ही फक्त एक करा, खानाला आतून पोखरा. पण त्यासाठी तुम्हाला खानाचा विश्वास कमवावा लागेल. एकदा का खानाचा विश्वास कमावला की मग तुम्हाला खानाच्या जवळ जाता येईल. अफजल खानाच्या गोटात बहिर्जी नाईक आहेत. आमच्या पुढचे डावपेच त्यांच्याकडून तुम्हाला कळतील. समजलं? जी. बजाजीराव, अफजल खान तुमची हरेक प्रकारे परीक्षा घेईल. त्यात तुम्हाला उतरावं लागेल. पण राज, खरं असताना खोटं खोटं वागायचं
शत्रूशी खोटं वागल्याशिवाय खऱ्याच्या जवळ जाता येत नाही. तयारी करा. पुढचा अध्याय तुम्हाला लिहायचा आहे, बजाजी राजे निंबाळकर. आओ बजाजी राव आओ. हमारे इंतजार की इंतहा हो गई. बहुत देर कर दी आते आते आपने. आम्हाला आधी सांगितलं असतं तर रात्रीच मुक्कामाला आलो असतो. तसंही सूर्योदयापर्यंत पोचलोय आम्ही. वो तो है ही, पर हमें चैन अब मिला जब आप हमारे सामने आए. आमचा इलाका मोठा आहे. सगळी कामं मार्गी लावली आणि मग निघालो यायला. खैर कोई बात नहीं. आपको तो पता ही है, आदिल शाही सल्तनत बगावतखोर सीवा से नाराज है और आपको सीवा के खिलाफ चलने वाली लड़ाई में हमारा साथ देना होगा. हा 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 जरूर. आम्ही अशा एका संधीच्या शोधातच होतो. क्यों? आप तो उनके रिश्तेदार हो, नजदीकी रिश्तेदार है वो आपका, तो आप उसके खिलाफ क्यों हो? राजकारणात नाती लोणच्यासारखी वापरायची असतात. फिर भी कुछ तो वजह होगी. वैसे उससे आपको इतनी नफरत क्यों है, बताइए. बजाजीराव, अफजल खान तुमच्या हर एक प्रकारे परीक्षा घेईल. त्यात तुम्हाला उतरावं लागेल. बोलिए, क्यों नफरत है? नफरतीचं काय खान साहेब, तुम्ही तुमच्या बेगमला मारलत. नफरत होती म्हणून? राजकारण, आणि राजकारणात हर एकाला मोठं व्हायचं असतं. आणि महत्वाचं म्हणजे खान साहेबांचा हुकूम सर आखो पर. वाह वाह, मरहबा. गले लगने से पहले एक याद आया और एक सवाल बाकी है. हमने सुना कल आप फलटण में नहीं थे. खोटे हे. कोणी सांगितलं तुम्हाला? ये लीजिए हमारी तरफ से एक तोहफा. अब इस गद्दार की गर्दन मारकर इस शमशीर को खून लगा दीजिए. रस्म भी पूरी हो जाएगी और एक दुश्मन भी कम हो जाएगा. दीजिए. कोण आहे हा? यही वो जासूस है जिसने हमें इनके खिलाफ गलत खबर दी. मार दीजिए इसे उस नई शमशेर से. हाँ. शाबाश, ये आपका इम्तिहान था. हम देखना चाहते थे
आप एक मरहट्टे पर जो आप ही के इलाके का है, हमारे कहने पर शमशीर चलाते हैं या नहीं? वैसे ये आदमी हमारा ही है। हम इसे मारने वाले थे, आपने मार दिया। आपने हमारा भरोसा जीत लिया बजाजी। आओ, हमारी दरिया जैसी फौज में आपका स्वागत है। आओ, हमारे गले लग जाओ। राज, बजाजीराव खानाच्या गोटात शिरलं. शाबास, हे खूप जरुरी होतं. परंतु विश्वासराव, खान वाटतो तेवढा सोपा नाही. म्हणजे बजाजीराव खानाच्या गोटात शिरले असले तरी खान त्यांच्यावर लगेचच विश्वास ठेवेल असं मात्र अजिबात नाही. अहो, नाहीच ठेवला विश्वास त्यानं. तिथं बी कस लागलाच की बजाजीरावांचा. कस लागणार, अजून लागणार. कारण ते केवळ बजाजीराजे निंबाळकर नाहीत, ते आमचे मेहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्या जाण्याला येण्याला फार मोठा मतलब आहे. होय, अहो त्यांच्या येण्यामुळं अफजल खानाला जग जिंकल्यासारखं वाटतंय. वाटणारच विश्वासराव. एवढंच नाही तर तो बजाजीरावांचा आरशासारखा उपयोग करणार, सगळ्यांना दाखवणार, म्हणणार बघा बघा शिवाजीचा मेहुणा माझ्या गोठात आलाय. पण राज, अहो यामुळं आपलंच नुकसान होणार की? बिलकुल नाही. लवकरच हा कावा आम्ही आमच्या जवळच्या मंडळींना सांगणार आहोत. त्यामुळे ती काळजी नको. विश्वासराव, आता काळजी फक्त एकच. खान बजाजीरावांच्या अजून परीक्षा घेणार, त्यात त्यांना यश आलं पाहिजे. म्हणजे जोखीमच आहे की? हो, आहेच. पण एकदा काही जोखीम पार पडली की मग बजाजीराव खानाच्या जवळ जातील आणि तिथून आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांच्या हालचाली सुरू होतील. असं? विश्वासराव, कामगिरी कठीण आहे, पण 12 वजिरांचा काळ, वणंगपाळाचं रक्त आहे बजाजीरावांच्या धमन्यात. ते प्रत्येक कसाला, प्रत्येक कसोटीला उतरतीलच. त्यांच्या कसोटीचा काळ आता सुरू होतोय. बाजाजीराव हमारे साथ आने से हमारी ताकत और बढ़ गई है. सिवा ये जान चुका है कि उसका साथ कोई नहीं दे रहा है. यहाँ के सरदार हमेशा आदिल शाही सल्तनत के वफादार थे और रहेंगे. इंशाअल्लाह जीत हमारी होगी. अब सिर्फ हमें हमारा मकसद पूरा करना है. जल्द से जल्द उस सीवा को बीजापुर ले जाना है, जिंदा या मुर्दा. बड़ी बेगम साहिबा भी यही चाहती है. ये मुहिम अब जल्द से जल्द खत्म होनी चाहिए, वरना वो नाराज हो जाएंगी. और उनका नाराज होना भी मुनासिब है. खामखा खर्चा बढ़ रहा है. ये तो सबको पता है कि सीवा हमारा मुकाबला मैदानी इलाकों में नहीं कर सकता. उसकी असली ताकत है ये पहाड़ी इलाका. और आप सभी इस पहाड़ी इलाके से वाकिफ हो. तो इस मुहिम का जिम्मा अब लेंगे बजाजीराव. जो सीवा के करीबी रिश्तेदार होते हुए भी अपना फर्ज निभाने के लिए हमारा साथ दे रहे हैं. बजाजीराव, इस मुहिम को जल्द खत्म करने के लिए आप हमें सीवा की ऐसी खुफिया कमजोरी बताइए जो सिर्फ उसके नजदीकी लोगों को ही पता हो.